नमस्कार. आज 9 जुलै 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यासोबतच आपण कालचं वृत्तपत्र विश्लेषण म्हणजे 8 जुलै 2026 रोजीचं वृत्तपत्र पाहत आहोत. तर चला, पहिली बातमी. कंत्राटी बेफिकिरीचे बळी, वायनाड येथे भूस्खलन, तिघांचा मृत्यू, कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे घटना. आता पहा, वायनाडमध्ये 2024 साली भूस्खलन झालेलं होतं व जवळपास 300च्या दरम्यान तिथे मृत्यू झालेले होते पहा, किंवा गाडले गेले होते. पण अगदीच 2 वर्षानंतर परत एकदा, व ही जी चूक आहे ती ना मानव निर्मित झालेली आहे. कारण पहा, कंत्राटदारांनी जी माती आहे ती तिथेच, म्हणजे विकास कामं होत आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वेस्टर्न घाटवरती विकास कामं करू नये असं गाडगीळ यांची रिपोर्ट होती ऑलरेडी. ओके, पण तरी देखील पहा, त्या गाडगीळ रिपोर्टला बगल देत आपण विकास कामं तिथं करत आहोत. ओके, मग विकास कामं करण्यासाठी उपसा किंवा तिथं मायनिंग करावी लागते. मग ती मायनिंग केलेली जी माती होती ना, त्यांनी तशाच पद्धतीने रचून ठेवली होती. व पहा, अगदीच पाऊस झालं, कारण वेस्टर्न घाटवरती सध्याला तुम्हाला माहिती आहे पाऊस पडत आहे. मग पाऊस पडल्यानंतर नक्कीच ही माती वाहून आली व वाहून आल्यानंतर परत एकदा पहा भूस्खलन तिथं झालं. ओके, मग हे मानव निर्मित आहे. मग आता अगदीच पहा, पिनाराई विजयन म्हणजे माजी मुख्यमंत्री यांनी पण चौकशीचे आदेश द्या अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली आहे. पण आता यामध्ये पहा, आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. तुम्हाला माहिती आहे की नुकतंच तिथं इंडियन नॅशनल काँग्रेसचं सरकार आलेलं आहे. ओके, व मागचं सरकार कोणाचं होतं? पिनाराई विजयन यांचं सरकार होतं. मग पिनाराई विजयन यांनी म्हणत आहेत की बाबा, जे काही झालं ते तुम्ही एकदा चौकशी करा. ओके, ती चांगली न्यूज आहे, परंतु रियालिटीमध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने चौकशी करूनच आदेश देणं गरजेचे होते. मग आता दोघांच्या मधात तिसरं कोण आलेलं आहे तर कोकण रेल्वे. तर काही जणांचं म्हणणं आहे की हे जे काही पुलाचं काम तिथं बांधण्यात येणार होतं किंवा जे काही प्रकल्प तिथं उभा करण्यात येत आहे ना, ते कोकण रेल्वे मार्फत निर्माण करण्यात येत आहे. जरी कोकण रेल्वे मार्फत तो प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे, तरी देखील पहा, आपलं तिथे जे काही आपत्ती व्यवस्थापन आहे त्या गोष्टींची तिथं काळजी घेणं गरजेचं होतं ना. कारण हे वेस्टर्न घाट आहे, हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते पहा, हा आपला जो प्यारा भारत आहे, ओके, हा प्यारा भारतचा हा एवढासा प्रदेश पहा, वेस्टर्न घाटचा सगळाच प्रदेश. ओके, म्हणजे इथून मुंबई पासून जे सुरुवात होतं, ओके, आता गुजरातच्या खाली जे मुंबई पासून जो हा पर्यंतचा प्रदेश आहे पहा, तुम्ही एकदा नीट व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर हा जो प्रदेश आहे ना, तो वेस्टर्न घाटमधील, कुठे गेला एकच मिनिट द्या. हा, तर हे पहा, हा जो प्रदेश आहे, हे अशा पद्धतीने मी याला ग्रीनने थोडंसं रंगवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, जर हा जो प्रदेश आहे ना, हा फक्त एका दोरीवरती, म्हणजे ही दोरीवरती, प्लेट टेक्टॉनिक थ्योरीमध्ये तुम्ही शिकला असाल पहा. ओके, ही दोरी जर तुटली, ओके, मुंबईला धरून ठेवणारी जर दोरी तुटली, तर काय होईल पहा, मुंबई सोबत जे वेस्टर्न घाट आहे ना, ते पूर्ण कलॅप्स होईल व भारत देशाचा हा जो पूर्ण पट्टा आहे ना, तो काय म्हणू शकता, समुद्रामध्ये अगदी मिसळून जाईल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आहे. व ह्या एवढं सेन्सिटिव्ह एवढं सेन्सिटिव्ह जो प्रदेश आहे वेस्टर्न घाट, यावरती आपण काय करत आहोत, प्रकल्प वगैरे बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. व पहा, एकदा जर मुंबईची इथली दोरी तुटली तर हे संपूर्ण जलमय तिथं होणार आहे. मग एवढ्या सेन्सिटिव्ह झोनवरती जर आपण असताना, म्हणजे पर्यावरणाला आपण एवढं बगल देऊ शकत नाही पहा, व निसर्गापासून आपण कधीही जिंकू शकत नाही. त्यामुळे नक्कीच हे प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये वगैरे तुम्ही शिकाल, किंवा इंडियन जिओग्राफी ज्यावेळेस शिकताना त्यावेळेस भारत देशाची हे जे मुंबईचा प्रदेश आहे, किंवा अगदी पहा, आता मुंबईचा जो प्रदेश आहे, आता आय थिंक परवा दिवशीचं आर्टिकलमध्ये आलेलं होतं, मुंबईमध्ये एवढं पाणी होतं, किंवा अगदी पहा, जल तिथं जास्त का होतं? कारण पहा, मुंबई ऑलरेडी 7 बेटांचा समूह आहे, बरोबर आहे. मग त्या बेटांवरती मुंबई पुन्हा एकत्रीकरण करून वगैरे ती मुंबई बसली आहे. परंतु ते पूर्वी काय होतं तर मार्श आयलंड होतं, म्हणजे अगदी पहा, तिथे जास्त गाळेचा प्रदेश अशा पद्धतीने ते होता. ओके, समुद्रापासून जो बाजूला झालेला जो गाळाचा प्रदेश आहे ना, तशा पद्धतीने तो मुंबई होता. मग त्यामध्ये जर पाणी परत एकदा जर भरलं तर नक्कीच पाहतो आणखीन मार्शलँड तयार होईल ना. मग हेच कारण आहे मुंबईमध्ये जास्त पाणी भरण्याचं. व पहा, आपली ड्रेनेज सिस्टीम, ओके, ड्रेनेज सिस्टीमला जर आपण पाहिलं तर नक्कीच त्यामध्ये आणखीन जास्तच परेशानी आपल्याला केलेली आहे का. व त्याच ड्रेनेज सिस्टीममध्ये आता आणखीन एक भर झालेली आहे कॉन्क्रिटीकरणची. ओके, कारण रस्ते आपण सगळी कॉन्क्रीटचे केलेले आहेत, ज्यामुळे जमिनीत पाणीच मुरणार नाही, फक्त पाणी ते वाहत जाणार आहे. ओके, मग वाहत गेल्यानंतर पहा, रस्त्यांवरती पण ते व्हायला लागेल, व रस्त्यांवरती व्हायला लागल्यानंतर डायरेक्टली जलमय आपण पूर स्थिती, आर्टिफिशियलरित्या आपण पूर स्थिती तिथं निर्माण केली. अगदी त्याच धर्तीवर पहा, वायनाडमध्ये परत एकदा भूस्खलन झालं, किंवा अगदीच मानव निर्मितीत हे भूस्खलन होतं. मग आता याची चौकशी व्हावी असे सगळीकडून मागण्या तिथं बेसिकली होत आहेत. पण रियालिटी जर पाहायची म्हटलं तर हे दरवर्षी आपण चौकशी करा किंवा समिती बसवा, हे आपण दरवर्षी करू शकत नाही. तर आपलं दरवर्षी काय करणं गरजेचं आहे तर पहा, पश्चिम घाटामध्ये बेसुमार विकास कामांचा फटका तेथील परिसंस्था आणि पर्यावरणाला बसत असल्याचे मत डॉक्टर माधव गाडगीळ यांच्यासारख्या पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. ओके, मग यासाठीच पहा, आपला
जे पश्चिम घाट आहे तिथे जेव्हा विकास कामं करणार आहोत ना, तिथे जास्त आपलं काळजी घेणं काळाची गरज आहे. कारण जर ही दोरी तुटली, आता ही दोरी म्हणजे रियालिटीमध्ये दोरी नाहीये, तर प्लेट टेक्टॉनिकमध्ये ही जी प्लेट आहे, पूर्ण ही जी वेस्टर्न घाटवाली प्लेट आहे ना, ती अचानकच सबडक्ट होऊ शकते. ओके, एवढे तिथे जास्त चान्सेस आहेत. मग यासाठीच पहा, फक्त एका दोरीवरती थांबली असताना आपण तिथे जास्त काय म्हणू शकता, विकास कामांसोबत रिस्क नाही तिथे घेता येणार. त्याच्यानंतर पुढे चला, पश्चिम घाटात पावसाचा जोर. कोयना 34%, महाबळेश्वरमध्ये 393 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, सेट परीक्षा लांबणीवर. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 26 जुलै रोजी प्रस्तावित असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता अद्याप त्यांनी 6 तारीख संभाव्य असू शकते असं म्हटलेलं आहे, परंतु अद्याप त्यांची फायनल डेट आलेली नाही आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, अन्य गरजेचे दिवस दिसत नाहीये. ओके, नेक्स्ट आहे, द्विपक्षीय संरक्षण संबंधात वृद्धी. भारत इंडोनेशिया ब्रह्मोस अस्त्रचा पुरवठा करणार. आता पहा, तुम्हाला माहिती असेल आपण ब्रह्मोस पहिल्यांदा रशियाकडून आणलं. रशियाकडून आणल्यानंतर पहा, त्याचं इंडियनायझेशन एवढं झालं ना, की आपण फायनल जे बोल्ट होता त्याचा, म्हणजे फायनल त्यामध्ये जे टच होता ना, ते लास्ट मंथमध्ये आपण कंप्लीट केला ब्रह्मोसचा. ओके, मग आता जे ब्रह्मोस मिसाईल आहे ना, ते आपण इंडियन ब्रह्मोस अशा पद्धतीने कुणाला एक्सपोर्ट करणार आहोत, इंडोनेशियाला ते एक्सपोर्ट करणार आहोत. ओके, यासोबतची डील आपलं कोणासोबत झाली, इंडोनेशियासोबत झाली. यासोबतच पहा, आपण क्रिटिकल मिनरल जे आहेत ते आमच्यामध्ये पण देवाणघेवाण इंडोनेशियासोबत करणार आहोत. आता इथं देण्यात आलेला आहे, पहा कुठे गेला तो पॉईंट. तर दुर्मिळ संयुगे, पोलाद पुरवठा, साखळी सागरी सुरक्षा, औषधे, शिक्षण, बाह्य अवकाश संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये भारत आणि इंडोनेशिया या दोघा देशांमध्ये सहमती झालेली आहे. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. बाकी इंडोनेशिया आणि भारत या दोघा देशांचे संबंध कसे आहेत हे आपण डीपमध्ये IRच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत, इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जे विद्यार्थी इच्छुक आहेत ते नक्कीच इंटरनॅशनल रिलेशनची बॅच लावू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर पहा, आजच्या पण वृत्तपत्रामध्ये एक इंडोनेशिया आणि भारत या दोघांच्या मैत्रीमध्ये संबंध कशा पद्धतीने जोड होत आहेत याबद्दल एक बातमी आली, ती आपण नक्कीच पाहणार आहोत, पण थोडक्यात पाहणार आहोत पुढे गेल्यानंतर. पंतप्रधान मोदी यांचा मंगळवारी बिंतांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. व हा पुरस्कार आहे 35वा. नरेंद्र मोदी यांना 35वा हा पुरस्कार मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. ओके, तर हा प्लीज पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ 2 जहाजांवरती हल्ले करण्यात आले व अमेरिकेने सीज फायरची जी डील होती ती तोडलेली आहे. व ही डील तोडल्या की लगेच पहा, दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण झाली व याबद्दलची ही आर्टिकल आलेला आहे, ही बातमी आलेली आहे. तर याचं इम्पॅक्ट कोण केलेलं आहे सुरुवात, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी. व खामेनींचे अंत्यदर्शन सुरू झाल्यापासून ही पहिलीच घटना आहे व 9 जुलै म्हणजे आजच त्यांचा अंत्यविधी असणार आहे. ओके, मग अंत्यविधी रोजीच परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला डसलेला आहे. मग आता पाहूयात इराण आणि USA मध्ये काय घडामोडी होतात आता. ओके, कारण पहा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती याच कारणामुळे आपण भरोसा ठेवू शकत नाही की ते बोलतात एक करतात एक अशा पद्धतीने आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, ट्रम्प यांच्यासमोर युरोपीय देशांचे शक्ती प्रदर्शन. नेटो शिखर परिषदेत अब्जावधी डॉलरच्या संरक्षण करारांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा मला ग्रीनलँड हवा आहे असा संदेश त्यांनी दिला. मग त्या कारणानिमित्त युरोपियन युनियन मधील जे नेटो सदस्य राष्ट्र आहेत ना, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खडसावून सांगण्याचा किंवा एक संदेश दिला की बाबा तू नाहीस तर आम्ही काही कमी नाही आहे. ओके, त्यामुळे तू थोडंसं शांत हो, ग्रीनलँड हे जसं आहे तसंच राहू दे, त्याच्यासोबत काही खेळ करू नको असं त्यांनी एक सल्ला देण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांना केला. कोणी, नेटो देशांनी. ओके, आता नेटो म्हणजे काय किंवा नेटो देशांची सदस्य राष्ट्र कोणती आहेत हे आपण लवकरच आपल्या इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की नेटोची स्थापना कशा पद्धतीने झाली. ओके, बॅकग्राऊंड आपण 1949 मध्ये नेटोची स्थापना झालेली बॅकग्राऊंड पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये ते आपण पाहणारच आहोत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, अन्य बातमी गरजेची नाही आहे. त्याच्यानंतर पहा, हा आर्टिकल पण गरजेचं नाही, बिंदीनं इंदी पाहिजे. ओके, आता अगदीच तुम्हाला माहिती असेल की इथेनॉल मिक्सचर काय आहे किंवा E20 काय आहे प्रकल्प, हे सर्व आपण ना मागच्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, तर त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओज नक्की पहा, त्यामध्ये तुम्हाला इथेनॉल हे सर्व काही समजून जाईल. ओके, त्याच्यानंतर हा आर्टिकल मी घेत नाही, परंतु दुसरा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे MSME बद्दलचा. ओके, आता MSME तुम्हाला माहितीच असेल, MSME म्हणजे काय, लघु उद्योग. ओके, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ओके, याला आपण MSME असं म्हणतो. व पहा,
आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालो. ओके, म्हणजे आपली जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीचा पाया अगदीच इंडस्ट्रियलायझेशनमध्ये कोणी रचलेला आहे, तर ब्रिटिशांनी रचला. मग ब्रिटिशांनी आपल्याला काय शिकवलं की बाबा एमएसएमईची स्थापना करा तुम्ही. एमएसएमईची स्थापना केल्यानंतर काय होतं पहा, तुमच्याकडे रोजगार येतात. ओके, रोजगार, तिथे रोजगारामध्ये वाढ झाल्यानंतर जे नवीन तरुण आहेत त्यांच्या हाताला काम लागेल, व हाताला काम लागल्यानंतर आपल्या देशाला तिथे काय होईल पहा, जीडीपी मध्ये योगदान होईल, व जीडीपी मध्ये योगदान झाल्यामुळे अगदीच आपला देश काय होईल पहा, महान होईल किंवा अगदीच पहा विकसित भारत होईल, असं त्यांनी एक स्वप्न दाखवलं होतं ब्रिटिशांनी. व ते आपण स्वप्न गोलू बच्चा या कारणानिमित्त आपण ते मान्यच केलेलं आहे. ओके, एमएसएमई ची रियालिटी वगैरे आपल्याला कदाचित समजली नसेल. ओके, मग त्याला थोडक्यात आपण समजून घेऊयात. तर पहा, युपीएससीने 2 ते 3 वेळा हा प्रश्न विचारला की मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत ते कशा पद्धतीने असतात. तर लक्षात घ्या, नुकतंच नव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसची डेफिनेशन चेंज केली आहे. तर ती डेफिनेशन घ्या. मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट अप टू 2.5 करोड आणि टर्न ओव्हर पहा 10 करोड. ओके, म्हणजे लघु उद्योग कोणाला म्हणायचं, तर ज्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पहा जवळपास कितीची असते, 2.5 करोड रुपयाची असते व 10 करोड त्यांचं टर्न ओव्हर असतं. ओके, त्याच्यानंतर मायक्रो झालं, त्याच्यानंतर स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे पहा इन्व्हेस्टमेंट 25 करोडची आहे आणि टर्न ओव्हर आहे पहा 100 करोड. आणि मीडियम एंटरप्राइजेस जर तुम्ही पाहिलात तर 125 करोडचं इन्व्हेस्टमेंट आहे आणि टर्न ओव्हर आहे 500 करोड. ओके, म्हणजे पहा आपल्याला कुठून जायचं आहे, 2.5 करोड पासून, मी 25 करोड म्हटलं होतं ना, 2.5च म्हटले ना. ओके, तर 2.5 करोड पासून ते आपल्याला कधीपर्यंत 500 करोड पर्यंत जे कोणते आस्थापना असतील किंवा जे कोणते बिझनेस असतील, ओके, त्यांना आपण काय म्हणतो, तर एमएसएमई या सेक्टरमध्ये त्यांना आपण मान्यता देतो. आता पूर्वी ना हे खूप कमी होतं. ओके, पूर्वी लाखांपासून ते करोडपर्यंत गेलेलं होतं, परंतु आता त्याची डेफिनेशन चेंज झाली. आता अगदीच ते आपलं पाहिजे नाहीये. 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन मध्ये घोषणा केली होती पहा, एमएसएमईची आपण व्याख्या बदलत आहोत, त्यांना थोडंसं जास्त पैसे वगैरे देत आहोत यासाठी. ओके, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही. आता त्यांनी नव्याने डेफिनेशन आणलेली आहे, तर ती आपल्यासाठी गरजेची, म्हणजे लास्ट इयरला बजेटमध्ये ही डेफिनेशन आलेली आहे आय थिंक. ओके, ते गरजेचं नाही, परंतु ही डेफिनेशन लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर उद्योग कुठं स्थापन होतात किंवा हे कुठं तुम्हाला बघायला मिळतील, तर तुम्ही तुमच्या शहरामधील एमआयडीसी मध्ये जर गेलात ना, तर तिथे हे अशा पद्धतीचे उद्योग असतात. ओके, छोटे छोटे इंडस्ट्री जे असतात ना, त्यालाच आपण एमएसएमई म्हणतो. एमआयडीसी मधील जे छोटे छोटे उद्योग आहेत ते. ओके, मग आपल्या महाराष्ट्रात एमआयडीसी तर आहेत ना, बिलकुल आहेत सर. ओके, व यालाच अनुसरून पहा आपल्या देशामध्ये महाराष्ट्र अगदीच पुढे आहे एमएसएमई मध्ये. ओके, जसं तुम्ही पहा मुंबई, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, म्हणजे अगदी जास्त प्रमाणात आहेत पहा इथे एमएसएमईची खूप लाट आलेली आहे. ओके, मग ही लाट अगदीच चांगल्या पद्धतीने आली. याच्या पूर्वीपासूनच पहा ब्रिटिशांच्या कालावधीपासूनच आपल्याकडे एमएसएमई सेक्टर आहे. ओके, मग अगदीच एमएसएमई सेक्टर असल्यास कारणामुळे पहा आपल्याकडे एमआयडीसीची स्थापना झाली. बरोबर आहे. मग यालाच अनुसरून पहा दरवर्षी यामध्ये काय केलं जातं, तर 27 जून रोजी एमएसएमई डे साजरा केला जातो. ओके, 27 जून रोजी एमएसएमई डे साजरा होतो. ओके, मग आपण पण अगदीच खुशीने तो दिन साजरा केला. पण त्याच्याच नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याकडे काय, 1 जुलै रोजी कोणाचा वर्धापन दिन झाला, जीएसटीचा वर्धापन दिन झाला. पहा जीएसटी पण आली. मग पहा आता जीएसटी आल्यानंतर ह्या जे एमएसएमई सेक्टर आहे ना, याच्यावरती खूप मोठा हातोडा पडलेला आहे. आता तो हातोडा आपल्याला नक्कीच लक्षात घ्यायचा आहे. व आपल्याला जे म्हटलं जातं ना की एमएसएमई सेक्टरच आपल्या देशात एक चांगलं काही किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो एमएसएमई सेक्टर आहे, हे जे म्हटलं जातं ना ते नाहीये, हे समजावून सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे. तर लक्षात घ्या, आता मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज म्हटल्यानंतर छोटे छोटे लघु उद्योग आहेत. ओके, मग ह्या लघु उद्योगामध्ये आता झालेलं काय आहे, तर अगदी कोणती पण एखादी छोटी इंडस्ट्री, आता आपण कशाची इंडस्ट्री घेऊयात, तर पहा एमएसएमई मध्ये आता मी काय केलं, एक माऊस बनवणारी कंपनी तयार केलं. माझी माऊस बनवण्याची एक कंपनी आहे. बरोबर, मग ही एमएसएमई मी टाकलेली आहे पवन निलेवाड माऊस कंपनी. ओके, निलेवाड पवन माऊस कंपनी, एम कंपनी, अशा पद्धतीने मी माझ्या कंपनीचं नाव दिलं. व माझ्या कंपनीचं इन्व्हेस्टमेंट आहे पहा 2.5 करोड व टर्नओव्हर आहे किती, आपलं टर्नओव्हर आहे पहा 5 करोड, असं आपण लक्षात घेऊयात. ओके, नाही 2.5 करोड कशाला, 1 करोड माझं 1 करोड माझं इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यातून 5 करोडचं माझं टर्नओव्हर निघतं. बरोबर आहे, हे मी मान्य केलं. मग आता लक्षात घ्या, मला माऊस बनवण्यासाठी, म्हणजे जे कम्प्युटरला लागणारं जे माऊस आहे ते माऊस बनवण्यासाठी मला काय लागतात पहा, चिप लागतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा मला काय लागेल, प्लास्टिक लागेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालून जे लाल लाईट लागते पहा, ती बारीक बारीक लाईट लागेल. ओके, म्हणजे एलईडी लाईट छोटीवाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीसीबी लागेल पहा, म्हणजे प्लास्टिक सर्किट बोर्ड एक लागेल. बरोबर आहे.
त्याच्यानंतर अगदीच पहा ते सोल्डरिंग आयर्नचे आता मोठ्या प्रमाणात मला इंडस्ट्री स्थापन केली ना मी, त्यामुळे ते पूर्ण एक यंत्रणच पाहिजे ना माझ्याकडे. म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, जे रोलर वगैरे ज्या पद्धतीने डायरेक्टली सर्व व्हावं यासाठी पहा मला काही मशीन्स लागणार आहेत. बरोबर आहे. त्यानंतर जे वरून आपण गोल गोल फिरवतो पहा, राऊंड चाक त्याचं, ओके, ते व्हील लागेल. ओके, म्हणजे मला पहा एवढ्या गोष्टी इथं लागणार आहेत. आता बस झाले, एवढ्या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. ओके, मला एक माऊस बनवण्यासाठी एवढ्या गोष्टींची तिथं गरज पडणार आहे. मान्य आहे. ओके, तर मग पहा आता एवढ्या गोष्टींची जर गरज पडल्यानंतर आता मी काय करेल पहा, एकाच कंपनीकडून हे सर्व काही येऊ शकेल का, तर बिलकुल येणार नाही. पहा मग मी कॉन्टॅक्ट करेल पहा भारत देशामधील, आता जसं की गुजरातमध्ये काल परवा नरेंद्र मोदी यांनी तिथे जाऊन उद्घाटन केलं चिप कंपनीचं. ओके, मग मी त्या गुजरातमधील चिप कंपनीला काय करेल पहा, कॉन्टॅक्ट करेल किंवा मला चिप प्रोव्हाइड कर, मला माऊस बनवायचा आहे म्हणून. ओके, तसंच मी प्लास्टिक कंपनी असेल एखादी, तिला कॉन्टॅक्ट करेल. लाईट बनवणारी कंपनीला कॉन्टॅक्ट करेल. पीसीबी सर्किट बोर्डसाठी कॉन्टॅक्ट करेल. मशीनसाठी कॉन्टॅक्ट करेल. व्हीलसाठी पण मी कॉन्टॅक्ट करेल. ओके, मग सगळ्या कंपन्यांकडे मी कॉन्टॅक्ट केलेला आहे. पहा मग कॉन्टॅक्ट केल्यानंतर पहा मला तिथून त्यांनी रिप्लाय दिला व त्यांनी मला तो माल सप्लाय केला. मग ह्या लोकांना त्यांनी मला माल सप्लाय केल्यानंतर मला काय करावं लागेल पहा, अगदीच त्यांना पैसे द्यावे लागतील. पैसे मला तिथं पे करावे लागणार आहेत. मग पैसे पे केल्यानंतर आता इथंच खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम येतो आपला. तिथं काय द्यावं लागतं पहा, GSTIN नंबर द्यावा लागतो. GST इनपुट नंबर तिथं द्यावा लागतो. आता हे नंबर का देणं गरजेचं आहे, कारण हे जे उर्वरित ह्या चिप कंपनी होती गुजरातमधील, जी चिप कंपनी आहे, त्यानंतर हे प्लास्टिक कंपनी आहे किंवा ही लाईट इंडस्ट्री वगैरे आहे ना, ह्यांना पण त्यांनी टॅक्स क्रेडिट मिळावं यासाठी त्यांनी काय म्हणतात की बाबा आम्हाला इनपुट दे. व आपण ज्या कंपनीला, आता माऊस तर माझं एकत्रित विकलं जाणार नाही. माझं माऊस कुण्या कंपनीला जाईल पहा, HP या कंपनीला जाईल. ओके, मी फक्त त्याला रॉ मटेरियल अशा पद्धतीने गोळा करून एक माऊस बनवत आहे. आता बाकीचं जे उर्वरित आहे ना, ती HP कंपनीकडे जर गेलं तर HP कंपनी काय म्हणेल की बाबा मला तुझं GSTIN नंबर दे, जेणेकरून मला पण GSTचं इनपुट टॅक्स जे क्रेडिट आहे ना, ते मला पण प्राप्त होईल. यासाठी त्यांनी काय करेल पहा, HP पण आपला काय GSTचा IN नंबर मागेल. मग हे संपूर्ण जर करत असेल तर प्रोसिजरमध्ये मला काय करावं लागेल पहा, GST भरावी लागेल. ओके, मी प्रत्येक जागून काय काय खरेदी केलेलं आहे ना, म्हणजे आता ह्या गुजरातमधून जर चिप मी एखादी खरेदी केली तर मला काय द्यावं लागेल पहा, त्यांना केंद्र सरकारला GST भरावं लागेल. या प्रत्येक प्रोडक्टवरती मला GST भरत जावं लागेल. ओके, मग ह्या प्रत्येक प्रोडक्टवरती जर मी GST भरत गेला तर काय होणार आहे मग आता इथे, तर नक्कीच पहा मला एक व्यवस्थापक तिथं बसवावा लागेल. ओके, जो की GSTचं पोर्टल सांभाळेल. व आता पहा मी काय केलेलं आहे, माझं किती 1 करोडचंच इन्व्हेस्टमेंट होतं. मग मी 1 करोडचाच इथं माल मागवला. ओके, हे जे सर्व माल आहे ना, तुम्ही 1 करोडचा मागवला. मग GST मी कुठून फेडू आता. ओके, तुम्हाला समजत आहे ना, माझी जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती मी एवढी इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टींसाठीच खर्च केलेली आहे. मग माझ्याजवळ पैसेच उरले नाही GST भरण्यासाठी. मग इथे खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम तयार होत आहे आपल्या देशामध्ये. जे MSME सेक्टर आहे ना, एक तर त्यांना व्यवस्थापक करावं लागत आहे. त्याच्यानंतर आता जर नक्कीच पहा त्यांना थोडासा वेळ दिला जातो. आता पहा प्रॉब्लेम कसा आहे, आपला भारत देश. ओके, आता अगदीच तुम्हाला इन्कम टॅक्स कधी भरायचा असतं तर 31 मार्चच्या पूर्वी तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे तिथं भरता. मग सगळेजण जर 31 मार्चच्या एंड डेटला जर इन्कम टॅक्स भरत असले तर वर्षभर भारत सरकार पैसा खर्च कसा करेल. ओके, आता मान्य आहे तुम्ही म्हणाल की सर बजेटमधून तर त्यांना पैसे भेटलेले आहेत ऑलरेडी, पण पहा बजेट ते प्रत्येक डिपार्टमेंटला गेलेलं आहे ना. केंद्र सरकारला आणखीन जर एखादी नवीन योजना आणायची असेल तर जसं VBG रामजी योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला परत एकदा पुरवणी मान्य करून घ्याव्या लागल्या. पहा अगदी तसंच आहे. म्हणजे अगदी बजेटमध्ये एखादी योजना आणलेली नसेल पण बजेटच्या नंतर दुसरा जो अवांतर खर्च आहे ते खर्च करायचं कसं, हा सरकारसमोर प्रश्न असतो. मग सरकारची एकदम बेस्ट तिजोरी आहे GST. ओके, मग त्यासाठी सरकारने काय म्हटलेलं आहे पहा, इन्कम टॅक्स तुम्ही ठीक आहे, इन्कम टॅक्सला तुम्ही सूट दिली, परंतु जी GST आहे ना ती 3-3 महिन्यांनी तरी तुम्ही किमान भरा, असं केंद्र सरकार सांगतं. मग त्याच बेसिसवर पहा हे जे कंपनी आहेत किंवा हे जे छोटे छोटे उद्योग आहेत ना, यांना इथे जर मी GST मधून सूट पण मिळवली असती किंवा मी GST पण भरला नसता, परंतु मला ह्या HP कंपनीला GSTIN नंबर द्यावा लागतो किंवा ह्या गुजरातमधून जे मी हे उचललेलं आहे माल उचलले ना, त्या कंपनीला पण GSTIN नंबर द्यावा लागतो. या कारणानिमित्त मला अगदीच माझं इंटरेस्ट नसताना पण पहा मला इथं काय करावं लागत आहे, GST भरावं लागत आहे. ओके, मग हे GST भरल्यानंतर पहा माझ्या खिशातून पैसे जात आहेत. बरोबर आहे, मी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे, म्हणजे दुसऱ्याकडून मी कॅपिटल उभा केलेला आहे. ओके, माझ्या काही खिशात एवढे पैसे नव्हते 1 करोड की मी डायरेक्टली नसतं, तेवढे जर पैसे असते तर मी शेअर मार्केटमध्ये गुंतवले असते. बरोबर आहे, माझं जर तेवढं उत्पन्न होतं, मी काय केलं पहा, एक स्वप्न पाहिलं की मी माऊसची कंपनी बनवूयात व माऊसची कंपनी बनवून आपण एक कम्प्युटर वगैरे तशा पद्धतीने आत्मनिर्भर भारतसाठी एक योगदान देऊयात, असं माझं एक मत होतं. बरोबर आहे, मग त्या मताला मी थोडंसं पुढे घेऊन जाण्यासाठी काय केलं पहा,
तर उद्योग स्थापन केला व उद्योग स्थापन करण्यासाठी मी पैसे आणले मार्केटमधून 1 करोड रुपये व 1 करोडचं तर मला हे कच्चा मालच लागलेला आहे सगळा. ओके, आता कच्चा माल आता म्हणता येणार नाही याला, परंतु तुम्ही समजून घ्या की हे कच्चा माल आहे. ओके, मग हे सगळा कच्चा माल मी दुसऱ्याकडून आणला व त्यांना पैसे मी ऑलरेडी 1 करोड पे केलेले आहेत. मग 1 करोड पे केल्यानंतर जीएसटी भरावं लागतं. मला हे समजलं नव्हतं पहिल्यांदा. मग आता केंद्र सरकार म्हणत आहे की बाबा याच्यावरती तुला जीएसटी भरावं लागेल. मग मला सांगा जीएसटी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत का? मग नाही आहेत. मग पैसे नसल्यानंतर परत मी काय करेल पहा, इथं उधारी करेल. ओके, म्हणजे अगदीच पहा माझ्या खिशावरती काही तो भुजदंड लागेल. बरोबर आहे. मग आता HP कंपनीला मी हे माऊस बनवून विकेल. मग HP कंपनी लगेच मला पैसे वगैरे देऊ शकेल का? तर नक्कीच ती मोठी कंपनी आहे, बलाढ्य कंपनी, ती कदाचित आपल्याला पैसे देतील. मग ते पैसे दिल्यानंतर अगदीच पहा लगे पैसे दिल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ज्यांच्याकडून आपण हे घेतलेलं होतं म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण ज्यांच्याकडून घेतली त्यांना आपण ही इन्व्हेस्टमेंट काय करावं लागेल पहा, वापस करावं लागेल. बरोबर आहे. मग हे सगळ्यांना वगैरे द्यायचं. त्याच्यानंतर पहा आता अगदी मी एकट्याने तर ही कंपनी चालवू शकणार नाही. म्हणजे चिप, त्यानंतर प्लास्टिक, त्यानंतर लाईट, त्यानंतर PCB, हे सर्व जे काही आहेत गोष्टी, मग इथं मी वर्कर ठेवेल, रोजगार देईल लोकांना. बरोबर आहे. मग त्या जनतेची मी पगार खाऊ शकेल का? तर बिलकुल नाही. त्या लोकांना पण मला मंथली पेमेंट करावंच लागेल. म्हणजे काय, मी अगदी पहा मी म्हणायला तिथं मालक आहे, परंतु मी काय होत आहे पहा लोनच्या खाली दबत चाललेला आहे. मंथली त्यांना इन्कम द्यावं लागत आहे. ओके, मंथली इन्कम देण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नाहीत, कारण मी 1 करोडचा माल ऑलरेडी आणून ठेवलेला आहे. बरोबर आहे. आणि HP ला हे जे सर्व एक्सपोर्ट केल्यानंतरच मला कदाचित पैसे मिळतील, अन्यथा लवकर पैसे मिळणार नाहीत. मग ह्या संपूर्ण कारणांनिमित्त पहा आपल्या देशामध्ये हेच प्रॉब्लेम सध्याला होत आहेत. एकीकडे पहा हे लोनच्या विळख्यात अडकत आहेत. व लोनच्या विळख्यात जरी अडकलं मान्य आहे, परंतु लोन मला डायरेक्टली देणार आहे का कोणती बँक मला डायरेक्टली लोन देईल का? तर देणार नाही पहा, कारण माझ्याकडे ऑलरेडी 1 करोडचं लोन आहे. ओके, त्याच्यानंतर पहा माझ्याकडे काही असं बँकिंग प्रणाली वगैरे चांगल्या पद्धतीने हे नाही आहे की बाबा किंवा माझं एक काय म्हणू शकता सिबिल स्कोअर अगदी चांगल्या पद्धतीने राहिलं नाही, कारण 1 करोडचं लोन ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर पहा आपली कंपनी नवीन आहे, म्हणजे NP माऊस कंपनी जी आहे ती ऑलरेडी नवीन आहे. ओके, मार्केटमध्ये तिला असं जाऊन स्थापन वगैरे जाऊन काही जास्त वर्ष वगैरे झाले नाही आहेत. मग या कारणाने तुम्हाला बँक डायरेक्टली लोन देऊ शकत नाही. त्यानंतर NBFC ज्या आहेत त्या पण जास्त प्रमाणात मला मदत करू शकत नाहीत. मग या कारणानिमित्त पहा एकीकडे लोन आहे. ओके, एकीकडे लोन आहे व दुसरीकडे GST आहे. या दोन कारणांनिमित्त पहा जी MSME सेक्टर आहे ना ते पूर्ण कात्रीत अडकलेलं आहे. व यांचं पण तेच म्हणणं आहे की दुहेरी कात्रीत अडकलेला आहे आपला MSME इंडस्ट्री. ओके, मग हे झालं तुम्हाला मी समजलं ना की आपलं GST आल्यानंतर ह्यांचं कसं नुकसान केलेलं आहे या MSME सेक्टरचं. कारण पाहताना GST वेळोवेळी भरावी लागते व पुढून पैसे आपल्याला वेळोवेळी प्राप्त होत नाहीत, ही एक समस्या. त्याच्यानंतर आपल्याला एक गोड गैरसमज देण्यात आलेला आहे ब्रिटिशांनी की बाबा MSME जर आपल्या देशामध्ये आली ना तर तुम्ही काय करता, आपल्या देशामध्ये भरभराट होईल, उद्योग वगैरे रोजगार प्रत्येकाला तिथे लाभेल असं म्हटलं जातं. आता मी पहा NP निलेवाड पवन यांची माऊस कंपनी मी स्थापन केलेली आहे. मग ह्या माऊस कंपनीमध्ये पहा मी किती लोकांना रोजगार ठेवू शकेल पहा. अगदीच तुम्ही पाहू शकता इथे किती जणांना 1 2 3 4 5 6 जणांनाच मी इथं फक्त रोजगार दिलेला, प्लस एक GST वाला एक 6 लोकांना इथं रोजगार दिला. बरं ठीक आहे, आणखीन एक मॅनेजर. ओके, मोठामाटी मी किती फक्त 10 जणांना इथं रोजगार दिलेला पहा. ओके, मोठामाटी इथं किती 10 जणांना. व पहा हे रोजगार देत असताना मी काय करेल, त्यांचे निकष ठेवेल ना, स्किल बेस्ड वर्क इथं देईल. त्याच्यानंतर पहा GSTचे बिल त्यांना म्हणजे ज्यांचं टॅक्सेशनमध्ये काही कोर्स वगैरे झालेला आहे त्याच व्यक्तीला इथे ठेवेल ना. ओके, म्हणजे स्किल असेल, त्यांच्याकडे काही नॉलेज असेल त्याच व्यक्तींना इथे देईल. मी डायरेक्टली कोणालाही उचल्यानंतर पहा डायरेक्टली रोजगार देईल का? तिथं बिलकुल नाही. मग यामुळे रोजगार आपल्या देशात वाढणार आहेत का? तर बिलकुल नाही. मग हेच समस्या आहे पहा. युरोपियन कंट्रीज किंवा आपण जे काही शिकलेलं आहे ब्रिटनकडून शिकलेलं. ओके, मग ब्रिटनमध्ये हे का झालं, त्यांना भरभराट कसं आली पहा. ब्रिटनने कधी हे MSME सेक्टर उदयास आणलेलं होतं तर इंडस्ट्रियलायझेशनच्या वेळेस. इंडस्ट्रियलायझेशन म्हटल्यानंतर पहा 16वे ते 17वे शतक. ओके, मग आता त्या 17व्या शतकामध्ये आता हे आहे UK मध्ये जर एखादी इंडस्ट्री स्थापन झाली तर नक्कीच पहा तिथे त्यांचे कामगार वगैरे काम करायचे व ते काम केल्यानंतर किंवा ते जे उत्पादन आहे ते उत्पादन भेटल्यानंतर ते कुठं जाऊन विकायचे तर आपला प्यारा भारतमध्ये आणायचे. ओके, व इथं डम्पिंग करायचे ते. आता जसं चायना आपल्या देशामध्ये भरभरून तुम्हाला घ्यावंच लागेल अशा पद्धतीने हे करताना आधी तशा पद्धतीने भरभरून आपल्या देशामध्ये डम्पिंग करायचे. मग मला सांगा ह्या लोकांना इथं रोजगार प्राप्त झाल्यानंतर ह्यांना वेळोवेळी पगार मिळेल का? नाही तर बिलकुल मिळेल. पण आपल्या देशात तसं आहे का? आता अगदीच ह्या HP कंपनीला तशी मागणी तरी पाहिजे ना. माऊस मी तयार
तयार केलेले आहेत, माझ्याकडे माऊसचे भरभरून तिथे ढीग लागलेले आहेत, परंतु पुढे तो पुढे मी एक्सपोर्टच करत नसेल किंवा HP कंपनीला ती गरजच लागत नसेल, तर मग काय करणार आहात तुम्ही? मग इथं पण तीच समस्या आहे पहा, आपल्या पद्धतीने तेवढा बाजारपेठ नाही आहे आपला उपलब्ध. मग या कारणानिमित्त जे ब्रिटिशांनी आपलं स्वप्न दाखवलं किंवा जे ब्रिटिशांनी मान्य केलं होतं ना, किंवा MSME सेक्टर जर तुम्ही उदय केलात ना, तर ती पाठीचा कणा आहे, किंवा MSME सेक्टरमुळे रोजगार निर्मिती वगैरे होते, हे जे त्यांनी ब्रिटिशांनी हे केलेलं होतं ना, ते आपल्या भारत देशासाठी सगळीकडे समान लागू होऊ शकत नाही. म्हणजे पहा, एकच रूल ना प्रत्येकाला लागू होत नाही. त्यामुळेच म्हणतो UPSCचा अभ्यास पण करत असताना किंवा MPSC राज्यसेवेचा अभ्यास करताना त्या विद्यार्थ्याला जे काही लागू झालेलं आहे ना, ते तुम्हाला लागू होईल याची गॅरंटी नसते, कारण त्या विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड वेगळं असतं व तुमचं बॅकग्राऊंड वेगळं असतं. तो CBSE वाला कॅन्डिडेट आहे, तुम्ही महाराष्ट्र बोर्डावरचे कॅन्डिडेट आहात. ओके, मग ह्या कारणानिमित्त पहा, आपलं समजून घेणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टीचं आपलं इंडियनायझेशन करावं लागेल. मग इंडियनायझेशन करायचं म्हटल्यानंतर आता काय करावं लागेल? मग तुम्ही उपाय सांगा. उपाय मी इथं दिलेले आहेत. पहिलं उपाय काय आहे? तर पैसे प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झाले की कर दायित्व निर्माण व्हावे. कागदी बिलावर कर मागणी म्हणजे रिकाम्या विहिरीतून पाणी काढण्यासारखे आहे. आता पहा ना तुम्ही, जर ह्या व्यक्तीने माझे पैसे म्हणजे HP कंपनीला माझा माल एक्सपोर्ट झाल्यानंतरच GST तिथं भरायला जर केंद्र सरकारने सुविधा दिली मला, तर ते बेटर असेल. अन्यथा पहा, मी फक्त ह्या गुजरात कंपनीकडून चिप मॅन्युफॅक्चरिंगकडून चिप आणल्या म्हणून तुम्ही मला डायरेक्टली जर कर मागत असाल तर कसं होईल ते? तर नक्कीच पहा, ते माझ्यावरती आर्थिक भुर्दंड जास्त होईल व मला लोनकडे जास्त जाईल व माझी इंडस्ट्री पहा लगेच कोलॅप्स होईल. ओके, कारण मी जास्त करून काय व्याजामध्ये जाणार आहे, तिथं व्याजामध्ये डुबून जाईल मी, कारण किती जणांचं मी कर्ज काढायचं. मग हे कारण आहे पहिलं कारण. मग तुम्ही काय पहिलं उपाय हे देऊ शकता. डन. त्याच्यानंतर दुसरं उपाय काय आहे? सक्तीचे डिजिटल कनेक्शन. मोठ्या कंपनी विरुद्ध इनव्हॉइस तयार झाला आणि मालाची स्वीकृती झाली की ते रिसिवेबल आपोआप ट्रेड्सवर यायला हवे. मोठ्या ग्राहकाला बिल अप्रूव्ह करण्याचे व्हिटो हक्क असतात. व्हिटो हक्क नसावे. म्हणजे पहा, मोठी कंपनी डायरेक्टली माझं बिल वगैरे रिजेक्ट करण्याचे जे व्हिटे अधिकार आहेत ना त्यांना, ते त्यांनी रद्द करण्यात यावे. आणि तिसरा पॉईंट आहे पहा, सरकारी आणि मोठ्या कोऑपरेटिव्ह खरेदीत 30 ते 45 दिवसांचा पेमेंट शिस्त सार्वजनिकपणे मोजणे. GST संकलनाची आकडेवारी अभिमानाने जाहीर होते, तशी मोठ्या खरेदीदारांची MSME देयक शिस्त जाहीर व्हावी. ओके, पहा आता अगदीच पहा, HP कंपनी पण कधी कधी माझे बिल वगैरे बुडवू शकते ना. व केंद्र सरकार किती आपला 30 ते 45 दिवसांचा टाइमलाईन दिलेली आहे. मग ही 30 ते 45 दिवसाचा टाइमलाईन ना खऱ्या अर्थाने मान्य करावं त्यांनी. ओके, म्हणजे तुमच्याजवळ बिल प्राप्त झालं. आता मला गुजरात कंपनीकडून जर पैसे आले किंवा HP कंपनीकडून जर पैसे आले ना मला, तर हे HP कंपनीकडून पैसे आल्यानंतरच्या 30 ते 45 दिवसामध्ये मी कर भरावं. अशा पद्धतीने ना तुम्ही तिथे ती जी अट आहे ना केंद्र सरकारने दिली, ती केंद्र सरकारने योग्य पद्धतीने पाळायला हवी. अन्यथा लगेच त्यांचे GST इन्स्पेक्टर येऊन मला जर परेशान केले तर माझे उद्योग चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर पहा, जे बडे बडे उद्योग कंपनी आहेत ना, आता जरी माझं बिल 1 तारखेला जनरेट झालं तरी माझ्या खात्यात पेमेंट कधी येते पहा, 15 तारखेला जमा होते. मग केंद्र सरकारने हे समजून घ्यायला हवं की मोठ्या कंपन्या जरी असल्या तर ते माझ्या खात्यामध्ये पैसे देण्यासाठी विलंब करतात. मग केंद्र सरकारने थोडंसं या GST भरण्यासाठी ना सुलभीकरण करण्यात यावं. ओके, त्याच्यानंतर पहा, चौथं पॉईंट आहे, छोटे पोर्टल, कमी फॉर्म, कमी क्लिक, कमी मासिक ताण. महाराष्ट्रातील व इतर राज्यांमध्ये देखील औद्योगिक व अर्धशहरी पट्ट्यांमध्ये डिजिटल साक्षरता, लेखापाल खर्च आणि कनेक्टिव्हिटी ही अजूनही खरी अडचण आहे. व आता अगदी पहा, मी इथं बोलत असताना सांगितलं होतं, GST भरण्यासाठी मला एक तंत्रज्ञ हायर करावा लागतो किंवा तो व्यक्ती मला तिथं ठेवून घ्यावा लागतो, रोजगार त्याला पण द्यावा लागतं, बरोबर. पण याऐवजी जर केंद्र सरकारने एक छोटा फॉर्म लावला, ओके, व एकदम 2 क्लिकवरती जर माझा फॉर्म भरण्यात यावा, असं जर काही त्यांनी तंत्रज्ञ विकसित केलं किंवा अगदीच त्यांनी तशा पद्धतीने काही योजना जर विकसित करून दिली आपला पोर्टल वगैरे, तर ते किती बेटर असेल. माझा तिथं खर्च वाचतो पहा. नसतर काय होतं, मला ते जास्त किचकट, तुम्ही जर फॉर्म जास्त किचकट भरला ना, तर अगदी माझा फॉर्म चुकणार आहे तिथे व माझ्यावरती आर्थिक भुर्दंड तिथं लावेल. मग अगदीच पहा, आर्थिक भुर्दंड लागलं, ऑलरेडी मी कर्जामध्ये डुबलेला आहे व त्यामध्ये जर तुम्ही आणखी माझ्यावरती जर प्रेशर टाकत असाल तर मी योग्य पद्धतीने परफॉर्म करू शकणार का? बिलकुल नाही. मग रोजगार वाढ होणार आहे का? बिलकुल नाही. मग पाठीचा कणा राहणार आहे का आपल्या देशाच्या? तर बिलकुल नाही. मग ह्याच कारणानिमित्त पहा, MSME सेक्टरकडे आपला जर तुम्ही म्हणत आहात ना पाठीचा कणा आहे आपलं MSME सेक्टर, तर ठीक आहे, आपण त्याला मान्यता देत आहोत. पण तुम्हाला पण काय करावं लागेल, ह्या MSME सेक्टरकडे थोडंसं पॉझिटिव्हली बघावं लागेल. किंवा हे छोटे बच्चे आहेत, या छोट्या बच्चांना अगदी GST वगैरे ते चांगल्या पद्धतीने भरू शकत नाहीत. आता मग कोण भरू शकतील GST वगैरे?
तर बडे बडे कंपनी वगैरे आहेत ना, जसं मी इथे HP चं उदाहरण दिलं, त्या कंपन्या अगदी 2 मिनिटात भरू शकतात कर्ज. पण माझ्याकडे तेवढं साठा आहे का? तर बिलकुल नाही. मी माऊस बनवणारी कंपनी आहे. म्हणजे एकदम छोटं उदाहरण दिलं मी त्याच कारणानिमित्त. ओके, मग हे केंद्र सरकारला जर समजलं तर कदाचित ते बेटर होईल, असंच इथं बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे. मग आता ही MSME सेक्टरला आणखीन तुम्हाला प्रूफ करायचं असेल तर एक उद्गम पोर्टल आहे. ओके, व त्याची जी लिंक आहे ना, ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर त्या लिंकवरती जावा. फक्त तिथं आकडेवारी दिली आहे, किती एम्प्लॉयमेंट जनरेट झालं आहे, किती फिमेल काम करतात MSME मध्ये, किती मेल काम करतात. तर ती सगळी जी आकडेवारी ना, ती प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत MSME सेक्टरवरती. ओके, कारण UPSCने 3 वेळा प्रिलिमला प्रश्न विचारलेलाच आहे. ओके, डन. प्लीज यावर थोडंसं लक्ष फोकस करा. मी जी आकडेवारी तिथं तुम्हाला दिलेली आहे, टेलिग्रामवरती जावा तुम्ही, तिथं लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केलात ना, तुम्हाला सगळी आकडेवारीच मिळणार आहे. ती फक्त आकडेवारी लक्षात ठेवायची तुम्हाला गरज आहे, म्हणजे आन्सरमध्ये तुम्हाला 4 चांद लागून जातील. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, एक स्पोर्टमधील रोनाल्डो निवृत्ती यांची बातमी आहे, ती घेऊन आपण थांबणार आहोत. हां, मेरिनोचा निर्णायक गोल, रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीची अपयशी अखेर, स्पेनचा पोर्तुगालला धक्का. ओके, व दुर्दैवी रोनाल्डो यांनी निवृत्ती घेतलेली आहे. ओके, त्यानिमित्ताने. त्याच्यानंतर पुढे पहा, अशा पद्धतीने कालचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर आहे आजचा लोकसत्ता. ओके, तर पहिलीच बातमी आहे पहा, मुजोर नगरसेवकाला हटवण्याचा दबाव म्हटलं मी, सॉरी फॉर दॅट, हटवण्यासाठी दबाव व त्याबद्दलच एक आर्टिकल आलेलं आहे पहा, फडणवीस या माझाचे काय करणार. आता अगदीच हा आर्टिकल काय म्हणू शकता, कमजोर दिलवालो के लिए नाही आहे. ओके, कारण टायटलमधूनच तुम्ही ते लक्षात घेतला असाल. पण तत्पूर्वी आणखीन 2-4 बातम्या आहेत, त्या घेऊन आपण थांबणार आहोत. पहिली बातमी, अनेक ठिकाणी मुसळधार तरी निम्म्या राज्यावर दुष्काळाचे सावट, मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीहून कमी पाऊस. पहा, मराठवाड्यात पाऊसच नाही आहे. ओके, फक्त वारच वारं आहे. ओके, म्हणजे मीच आहे, पवन. नेक्स्ट पहा, नीट UG परीक्षा आता 6 दिवस, 2027 पासून 1000 पेक्षा जास्त केंद्रांवरती परीक्षा होणार आहे, ती पण कशी, CBT. ओके, कम्प्युटर बेस्ड टेस्ट तिथं होणार आहे नीट परीक्षेचे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेटोमधील खदखद चव्हाट्यावर, ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून ट्रम्प आक्रमक. ओके, ट्रम्प आता छोट्या बच्च्यासारखं म्हणत आहेत की मला पाहिजे. ओके, नेक्स्ट पहा, ही आहे परीक्षेला येणारी जास्त करून न्यूज आहे. ही बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आर्ट अँड कल्चरसाठी पण हे महत्त्वाचं पॉईंट आहे, व इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण इंडोनेशिया आणि इंडिया या दोघांचं नातं, यासाठी पण ही न्यूज महत्त्वाची आहे. तर लक्षात घ्या, परंबनन संवर्धन प्रकल्पाला मोदींच्या उपस्थितीत सुरुवात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या योग्यकार्ता येथील प्राचीन प्रंबनन मंदिराला भेट दिली. भारताच्या मदतीने मंदिराचे संवर्धन आणि पुनर्स्थापना करण्यासाठी संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासंबंधी दोन्ही देशांनी मंगळवारी इरादपत्रांची देवाणघेवाण केली आहे. मग आता भारत देश आणि इंडोनेशिया या दोघांमध्ये करार झालेला आहे. व हे जे प्रंबनन संवर्धन आहे ना, या संकुलामध्ये ब्रह्मा विष्णू महेश मंदिर आहे आणि इंडोनेशियातील हे सर्वात मोठे संकुल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. भारत आणि इंडोनेशियाला समान वारसा मिळाला असून मंदिर संवर्धनाचा उपक्रम हा दोन्ही देशांतील चिरकालिक सांस्कृतिक बंधाचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. भारत सांस्कृतिक सद्देगिरीवर भर देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ओके, आता अगदीच पहा, सॉफ्ट पॉवर. आजच्या इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये मी हेच शिकवणार आहे, सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर. तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की रशियाने कोणती पॉलिसी अवलंबली होती, गनबोट पॉलिसी अवलंबली होती. व ती जी गनबोट पॉलिसी होती ती कशी आहे, तर हार्ड पॉवर म्हणून ओळखली जाते. ओके, तर त्यालाच आता आपण आजच्या लेक्चरमध्ये हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, आर्टिकल आहे फडणवीस या माझाचे काय करणार. आता हा जो आर्टिकल आहे तो सॉफ्ट दिलवालो के लिए नहीं है, कमजोर दिलवालो के लिए नहीं आहे. तर पहा झालेलं काय, किंवा माझं पण एक डॉक्टर मित्र आहे, त्यांनी एक पोस्ट केली होती, त्याबद्दल थोडक्यात मी सांगेन. पहा, त्याचं एक स्पष्ट मत होतं की कोणताही जो डॉक्टर आहे ना, त्याला त्याच्या पेशंटला वाचावंच वाटतं. ओके, म्हणजे त्यांनी त्या कर्तव्यासाठीच स्वतःला झोकून दिलेलं असतं, बरोबर आहे. व त्या कर्तव्य बजावत असताना जर एखादा, अगदीच पहा, ज्यावेळेस निवडणुका होतात ना, त्यावेळेस हा मुद्दा कुठेही नव्हता की आरोग्य सेवा चांगल्या असू द्यात वगैरे म्हणून. आपल्या राज्यामध्ये आरोग्य सेवा चांगल्या असाव्यात यासाठी पहा कोणत्याही पक्षाने निवडणुका लढवली नाही. ओके, त्यांचं तशा पद्धतीने मॅनिफेस्टो म्हटलं, परंतु मॅनिफेस्टोच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलात तर तिथे कुठं होतं का की पब्लिक सेवा आम्ही चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू वगैरे, तर बिलकुल नव्हतं. पहा, इलेक्शनच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लढायचं होतं ना, त्यावेळेस तुम्ही हा मुद्दा ठेवला नाही. ओके, जर कदाचित तो मुद्दा जर असता तर कदाचित नगरसेवक निवडून पण आला नसता. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आता सध्याला ज्यावेळेस त्याच्या कार्यकर्त्याला
तिथे आरोग्यसेवा चांगली वाटली नाही, यामुळे तो नगरसेवक जाऊन त्या डॉक्टरांना किंवा नर्सेसला जर मारहाण करत असेल तर ते अगदी चुकीचं आहे पहा. ओके, कारण तुम्ही त्या बेसिसवर म्हणजे अगदी त्यावेळेस जनतेला ते सॉरी त्या कार्यकर्त्याला पण दिसलं नाही, पण आता दिसत आहे नक्की. ओके, त्याच्यानंतर पहा त्या कार्यकर्त्यासाठी हा नगरसेवक धावून जाणं हे पण नक्कीच चुकतं, कारण अगदी त्याला अगदी असं वाटतं की मला हत्तीचं बळ आलेलं आहे व मी कायदा मोडल्यानंतर मला काही हे होत नाही. मग हे इथं काय होत आहे पहा, स्पष्टरित्या रूल ऑफ लॉला तुम्ही हातात घेत आहात किंवा रूल ऑफ लॉ माझ्यासाठी काहीच नाही आहे. ओके, हे दाखवण्याचा इथं प्रयत्न केला गेलेला आहे. ओके, मग नक्कीच याबद्दल कारवाई होणं गरजेचं आहे. व अगदी पहा, जर तो पण एक पब्लिक सर्वंट आहे, ओके, म्हणजे अगदी लीडर जरी असले तर लिडरशिप काहीतरी तिथं क्वालिटी असणं गरजेचं आहे. आपण इथे शिकतो त्यामध्ये लिडरशिप क्वालिटी पण येतात पहा. ओके, आता मी पण ना थोडी एक एक शब्द मोजून बोलत आहे या केसमध्ये, कारण अगदी थोडंसं पब्लिक प्लॅटफॉर्म आहे या निमित्ताने. आय होप तुम्ही समजून घ्याल. परंतु रियालिटी हीच आहे पहा, की ज्यावेळेस तुम्हाला इलेक्शन होते त्यावेळेस तुम्ही जर हा कदाचित मुद्दा ठेवला असता तर तो जो कार्यकर्त्याने त्या नगरसेवकाला फोन केला होता ना, त्याला पण आवश्यकता पडली नसती. ओके, जर इलेक्शनमध्ये आपण तोच मतदान देत असताना जर आपण ठरवलं असतं की मला आरोग्य सेवा चांगली व्यवस्थित पाहिजे या निमित्ताने, तर रियालिटी हीच आहे की मतदान करताना वगैरे तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं विचारपूर्वक वगैरे मतदान करावं लागेल. बाकी आर्टिकलमध्ये लोकसत्ताने तर डायरेक्टलीच ते बोलतात, म्हणजे लोकसत्ताचे आर्टिकल तुम्हाला माहितीच असतील. ओके, म्हणजे एकदम बेधडक असतात. ओके, त्यामुळेच मी सॉफ्ट हॉटेलसाठी नाही आहे हा आर्टिकल असं म्हणण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे मी इथं थांबतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, समानीकरणमध्ये अडकलेला सामाजिक न्याय. आता सामाजिक न्यायासाठी आपल्याकडे काही अनुच्छेद आहेत ते लक्षात घ्या. तर अनुच्छेद 14 मधील समानतेचा अधिकार, अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मधील विशेष तरतुदी आणि अनुच्छेद 46 मधील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांच्या संरक्षणाची जबाबदारी यामधून स्पष्ट होते की सामाजिक न्यायाचा उद्देश सर्वांना एकाच चौकटीत बसवणे नसून ज्यांना इतिहासाने मागे ठेवले आहे त्यांना पुढे आणण्यासाठी अतिरिक्त संधी उपलब्ध करून देणे हा आहे. बरोबर आहे. सामाजिक न्यायासाठी तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. ओके, परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तुम्ही ह्यामधून लिहू शकता. ओके, आता हा बेसिकली आर्टिकल आहे, फेलोशिप बद्दलचा आर्टिकल आहे, पण जास्त मी त्यामध्ये डिटेल न जाता थांबतोय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, पुढे नीतिशास्त्र, लेखन कौशल्य. नीतिशास्त्र म्हणजे अगदीच पहा, इथिक्स उत्तर कशा पद्धतीने लिहावं या संदर्भात हा आर्टिकल आलेला आहे. तर प्लीज माझं तर असं मत असेल की तुम्ही जास्त वेळ न दवडता आन्सर रायटिंगला सुरुवात करावी मेन्समध्ये. म्हणजे मेन्समध्ये तुमच्या कुठं चुका वगैरे होतील किंवा तुम्हाला लिहिण्याची सवय लागावी किंवा लेखन कौशल्य विकसित व्हावं यासाठी तुम्ही लिखाणाला सुरुवात करावी असं माझं मत असेल. ओके, मग त्यासाठीच मी सेल्फ थोडंसं प्रमोशन करेन. पहा, अगदी जुने विद्यार्थी आहेत माझ्याकडे, त्याचं काही प्रॉब्लेम नाही, परंतु नवीन विद्यार्थ्यांपर्यंत मी आणखीन थोडंसं पोहोचावं या नात्यानेच मी थोडंसं विद्यार्थी इथं वाढवत आहे. ओके, उर्वरित काही नाही आहे पहा, कारण अगदी ते पण जे माझ्याकडे बॅच लावले आहेत ना त्यामध्ये पण मी स्वतः फोन करून त्यांना सांगत आहे की बा तुम्ही आन्सर लिहिला नाहीत वगैरे. ओके, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना ते लगेच समजलं असेल. मग त्यामुळे म्हणतोय पहा, माझ्याकडे कमी म्हणजे आज पण मी मॅनेज करत आहे आन्सर लिहायला, त्यामुळे 1-2 विद्यार्थी जरी घेतले तर बेटर आहे. तर शक्य झालं ज्या विद्यार्थ्यांना खरंच आवड आहे किंवा खरंच निकड आहे उत्तर लेखन करून त्याचं विश्लेषण करून घेण्याची, म्हणजे मी पर्सनलाइज्ड पद्धतीने देत आहे. म्हणजे तुम्ही लवकर आलात व मला मॅनेज होईपर्यंतच मी घेणार आहे, मग त्याच्यानंतर तर मी पण स्टॉप करणारच आहे पहा, कारण माझी पण मानवी मर्यादा नक्की आहे. बरोबर, त्यामुळे त्यानिमित्ताने लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेतलात तर बेटर आहे, कारण 6 महिन्याचाच कालावधी आहे पहा. जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत व जानेवारीपासून तुम्ही प्रिलिमला लागू शकता खुशाल पद्धतीने, कारण तुमचं डिसेंबरपर्यंत ना मेन्स रेडी तुम्ही होणार आहात. ओके, उत्तर लेखन डेली तुम्हाला करायचं आहे व ते कौशल्य ऑटोमॅटिक विकसित होणार आहे. मी आहे ना तुमच्यासोबत. ओके, डन. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.